स्वाईन फ्लूने नाशिककरांची चिंता वाढवली आहे। नाशिकमध्ये स्वाईन फ्लूचे 3 रुग्ण आढळलेत। त्यातील एकाचा मृत्यू झालाय तर दोघांवर उपचार सुरू आहेत। स्वाईन फ्लू ज्याला इन्फ्लुएन्झा असेही म्हणतात, हा आजार रोखण्यासाठी मार्गदर्शक सूचना देखील जारी करण्यात आल्या आहेत। नागरिकांनी गर्दीच्या ठिकाणी जाताना, थंड पेय घेताना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं असून स्वाईन फ्लूचा पहिला 5 दिवसांमध्ये संसर्ग होतो। त्यामुळे लहान मुलं आणि वृद्धांमध्ये हे प्रमाण वाढू शकतं। त्यामुळे अशी लक्षणं आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। या आजाराची लक्षणं आणि त्यावरील उपचार आपण जाणून घेऊयात। सर्दी, ताप आणि श्वासोच्छवासाच्या समस्या ही सामान्य लक्षणं प्रथमतः दिसतात। यामुळे घसा खवखवणं, सतत खोकला येणं, नाक वाहणं, डोळ्यात पाणी येणं, डोकेदुखी, अतिसार आणि अत्यंत थकवा यासारख्या इतर लक्षणांसह न्यूमोनिया देखील होऊ शकतो। गर्दीच्या ठिकाणी प्रवास करताना अधिक सावधगिरी बाळगणं, ज्येष्ठ नागरिक, गर्भवती महिला आणि उच्च रक्तदाब, मधुमेह, हृदयाचे विकार, मूत्रपिंड आणि यकृताचे विकार, श्वसनाचे आजार असलेल्या रुग्णांनी अधिक सावधगिरी बाळगावी। H1N1 लक्षणांनी ग्रस्त असलेल्या व्यक्तीने स्वतःला वेगळं म्हणजेच आयसोलेट केलं पाहिजे आणि ताबडतोब जवळच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा। घरी स्वतःच औषधं घेणं टाळावं, जेणेकरून आपल्यापासून इतरांना या आजाराचा संसर्ग होणार नाही। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।